नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव हा पाठ आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मजीव आपल्या अवतीभोवती सर्वत्र असतात, परंतु हे सूक्ष्मजीव आपल्याला सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाहीत. असे भरपूर प्रकारचे सूक्ष्मजीव आपल्या सभोवती आढळतात. तर त्याच्यामधले काही सूक्ष्मजीव आपल्यासाठी उपयुक्त असतात, तर काही आपल्यासाठी हानिकारक असतात. आता सुरुवातीला आपण उपयुक्त सूक्ष्मजीव कोणकोणते आहेत हे आपण पाहू. पहिलं आहे लॅक्टोबॅसिलाई. हे जे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू आहेत, तर हे तुम्ही जर ताज्या ताकाचा थेंब जर काचपट्टीवर घेतला आणि त्याचा पातळ थर बनवून त्याच्यावर जर मिथिलीन ब्ल्यू हा रंजक द्रव्य जर त्यामध्ये टाकला तर काय होईल? तर आपल्याला निळसर अशा रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसतील. आणि हे जीव म्हणजे कोणते? आपले लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. तर हे जे लॅक्टोबॅसिलाई जे जीवाणू आहेत त्यांचा आकार सूक्ष्म आयताकृती असतो. आणि लॅक्टोबॅसिलाई हे विनॉक्सी जीवाणू आहेत. म्हणजे विनॉक्सी म्हणजे काय? ते ऑक्सिजन शिवाय ऊर्जा निर्मिती करू शकतात, म्हणून त्यांना विनॉक्सी जीवाणू असे म्हणतात. तर आपण आता दुधापासून दही कसे तयार होते हे अभ्यासू. आपल्याला माहिती आहे, घरी आपण दुधामध्ये विरजण टाकल्यानंतर त्याचं काय होतं? दही तयार होतं. ते कसं होतं? नेमकं काय प्रक्रिया घडते? तर दुधामध्ये आपल्या लॅक्टोज शर्करा असते. मग या लॅक्टोज शर्करेचा आपण जेव्हा त्याच्यामध्ये हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जेव्हा टाकतो आपण, विरजण म्हणजे त्यामध्ये ते जीवाणू असतात, तर त्या दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. बघा, दुधाची चव कशी असते आणि दह्याची चव कशी असते. आम्ल कसे असतात? सहसा आंबट असतात. दही आंबट असते. म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई हे लॅक्टोज शर्करा जी आहे दुधातली त्याचं लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. आणि त्याची प्रक्रिया कुठली येते? किण्वन प्रक्रियेद्वारे हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये करतात. त्यामुळे दुधाचा सामू pH कमी होतो. कारण बघा, आम्ल तयार झालं म्हणजे pH कसा झाला? त्याचा कमी तयार झाला, म्हणजे pH कमी होतो. व दुधातील प्रथिनांचे क्लथन म्हणजे काय? घट्टपणा. दही बघा घट्ट होते असं. दुधातील प्रथिनांचे, दुधामध्ये जे प्रथिन आहेत त्यांचं काय होतं? क्लथन होते. त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकापासून वेगळी होतात. यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. बघा, दुधाचे दही होण्याची मुख्य प्रक्रिया म्हणजे काय? की दुधामधली जी लॅक्टोज शर्करा आहे, या लॅक्टोज शर्करेचं रूपांतर कशामध्ये होते? लॅक्टिक आम्लामध्ये होतं. आणि या लॅक्टिक आम्लामध्ये झाल्यानंतर दुधामधले जे प्रथिन आहेत या प्रथिनांचं काय होतं? क्लथन होतं. आणि दुधातील प्रथिने इतर घटकापासून काय होतात? वेगळे होतात. यालाच दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होणे असे म्हणतो. तर लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो. त्याचा सामू कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो. आम्लधर्मी असल्यामुळं इतर जे त्याच्यामधले जे दुधामधले इतर घातक जीवाणू आहेत त्यांचा हे जीवाणू लॅक्टोबॅसिलाई जीवाणू काय करतात? त्यांना नष्ट करतात. हल्ली लोकप्रिय असलेले प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ म्हणजे नेमके काय? अशा पदार्थात लॅक्टोबॅसिलाई सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात. हे प्रोबायोटिक्सचे दही वगैरे जे मिळतात त्याच्यामध्ये ते खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे. का बरं? कारण त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई सारखे उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर केलेला असतो. असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव आपल्या अन्नमार्गात जे क्लॉस्ट्रिडियम सारखे जे घातक जीवाणू आहेत यांना नष्ट करण्याचं काम काय करतात? हे लॅक्टोबॅसिलाई करतात आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. हे लॅक्टोबॅसिलाईचे आपल्या शरीरासाठीचे मुख्य उपयोग आहेत. म्हणजे लॅक्टोबॅसिलाई आपल्यासाठी उपयुक्त असा सूक्ष्मजीव आहे. तो आपल्या अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियम सारख्या जीवाणूंना नष्ट करतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. आणखी काय काय उपयोग आहेत बघा, लॅक्टोबॅसिलाई जीवाणूचे या ठिकाणी उपयोग दिलेले आहेत. दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वनाने मिळतात. सिडार, कोको, भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया उपयुक्त आहे.
त्याच्यानंतर पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोबॅसिलाई व इतर काही सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रपणे देऊन उपचार करतात. गाई म्हशींना दिले जाणारे आंबोन म्हणजे लॅक्टोबॅसिलाईच्या मदतीने आंबवलेले अन्न असते. आंबोन आपण सगळं जे गोळा करून गाई म्हशींना जे अन्न देतो ते सुद्धा लॅक्टोबॅसिलाईच्या मदतीने आंबवलेलं अन्न असतं. मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना सुद्धा लॅक्टोबॅसिलाई किण्वन प्रक्रिया वापरली जाते. तर हे लॅक्टोबॅसिलाई हा एक आपल्यासाठीचा उपयुक्त असा जीवाणू आहे. त्यानंतरचा आपल्यासाठी उपयुक्त जीवाणू आहे रायझोबियम. काय करतो आता हा रायझोबियम कुठं असतो आणि त्याला एक नाव आहे सहजीवी जीवाणू. लॅक्टोबॅसिलाईच्या समोर एक नाव आहे सहजीवी. सहजीवी म्हणजे काय, हा एका सजीवासोबत राहतो. ज्या सजीवासोबत राहतो त्या सजीवाकडून तो अन्न प्राप्त करतो आणि त्या सजीवाला आवश्यक असा घटक हा पुरवतो. म्हणजे दोघंही एकमेकावर काय असतात अवलंबून. दोघाचाही एकमेकांना त्रास होत नाही, परंतु दोघंही कोणत्या तरी एखाद्या गोष्टीसाठी एकमेकावर अवलंबून असतात. त्याला सहजीवी जीवाणू म्हणतो. उदाहरणार्थ जसं तुम्ही शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे कोणत्या मेथी, शेंगदाणा, सोयाबीन असे जे वनस्पती आहेत तर त्यांच्या मुळा जर बघितलं तुम्ही सोयाबीनसारख्या तर त्याच्या मुळावर तुम्हाला गाठी दिसतील. तर त्या गाठीवर कोण असतात, हे रायझोबियम जीवाणू असतात त्या मुळांच्या गाठीवर. आता ह्या रायझोबियमचा मुख्य काय उपयोग आहे, सहजीवी काय, कोणासाठी तो उपयोगी आहे किंवा आपल्यासाठी त्याचा काय उपयोग आहे. तर हे मुळावरील गाठीत राहणारे रायझोबिया आणि कुठं राहतात हे इथं दाखवलेले आहेत मुळावरच्या गाठी. तर या मुळावरच्या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू असतात. तर मुळावरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्रेट्स आणि नायट्राइट्स तसेच अमिनो आम्ल पुरवतात. बघा म्हणजे नायट्रोजन पुरवण्याचं काम करतो. नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमिनो आम्ल प्रत्येकामध्ये नायट्रोजन आहे, हे सर्व पुरवण्याचं काम करतात व त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात. बघा वनस्पती वातावरणातलं नायट्रोजन डायरेक्ट शोषून घेत नाहीत. त्यांना ते कुठून मिळतं, हे ह्या ठिकाणी जे स्थिरीकरण करतो हे रायझोबियम जो आहे तो नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो आणि त्यामधून वनस्पती जमिनीतून नायट्रेट्स आणि अमिनो आम्लाच्या रूपामध्ये ते काय करतात, नायट्रोजन मिळवतात आणि त्या बदल्यामध्ये रायझोबियम रोपट्याकडून काय घेतो, कर्बोदकाच्या रूपामध्ये ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नाताला सहजीवन म्हणतात. म्हणजे दोघंही एकमेकाला काहीतरी देतात, दोघांचाही फायदा आहे, त्या जीवनाला काय म्हणायचं, सहजीवन. म्हणून रायझोबियमला सहजीवी जीवाणू म्हणतात. तर रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. बघा नायट्रोजन जो आहे वातावरणातला त्याच्यापासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय शेंगा येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा यजमान होस्ट म्हणून गरज असते. बघा रायझोबियमचं काम काय की वातावरणातल्या नायट्रोजनचं ते संयुगामध्ये रूपांतर करतो. पण त्याचं नायट्रोजनचं ते स्थिरीकरण करण्यासाठी त्याला काही होस्ट म्हणजे काय यजमान म्हणजे आपण काय म्हणू आता उदाहरणार्थ मेन जो आहे घरमालकसारखा तसं त्या पद्धतीनं. तर त्याला एक काहीतरी होस्ट यजमानाची गरज असते. तर ती मग कुणासाठी होस्ट म्हणून कुणाचा वापर करतो, शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे शेंगा येणाऱ्या वाटाणा, शेव, सोयाबीन, घेवडा अशा. आणि रायझोबियानी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयोगामुळेच डाळी, कडधान्य प्रथिनांच्या उत्कृष्ट स्रोत असतात. म्हणून जे डाळी ज्या ह्या सोयाबीन वगैरे ज्या आहेत वाटाणा याच्यामध्ये प्रथिन हा मुख्य नायट्रोजनचा असतो. म्हणून ते मुख्य प्रथिनांचे असं उत्कृष्ट असे स्रोत असतात. कडधान्याचे पीक संपल्यानंतर त्यांची मुळे व रोपट्याचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूचे प्रमाण कायम राखले जाते. हे जे शिंबावर्गीय वनस्पती आहेत ना त्यांच्या मुळा खूप दिवसासाठी जमिनीवर असं टाकून ठेवलेले असतात. का बरं, कारण ते रायझोबियम जो आहे तो काय करतो, मातीची सुपीकता वाढवण्याचं काम करतो. रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात आणि खतासाठी खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला त्याचा काय होतो, फायदा होतो. म्हणून ते पीक असं जमिनीवर मातीमध्ये ही जीवाणू मिसळून ठेवले जातात त्या ठिकाणी. हाली लागवड करण्यापूर्वीच बियाण्यांना रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात. बघा बियाण्यांनाच रायझोबियम द्रव किंवा पावडर रायझोबियम लावूनच बियाणे पेरले जातात.
आणि रायझोबियम जीवाणू लगेचच काय करतात, मग हे रोपट्यामध्ये प्रवेश करतात. या पद्धतीला रायझोबियम लसीकरण असे म्हणतात. बघा, ही कृत्रिम पद्धत आहे आपली आत्ताची सध्या शेती उत्कृष्ट बियाणे तयार केलेली. आणि रायझोबियम लसीकरण लस दिल्यासारखं आहे आपल्याला. बियाण्यांनाच काय केलं जातं, रायझोबियमची पावडर लावली जाते आणि त्याच्यामुळे ते रायझोबियम काय होतो, रोपट्यामध्ये प्रवेश करतो. हा प्रयोग कडधान्याबरोबर तृणधान्य व इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. आणि रायझोबियम एकदा रोपट्यामध्ये प्रवेश झाला म्हणजे त्या रोपट्याला भरपूर प्रमाणामध्ये नायट्रोजनचा तो पुरवठा करू शकतो. आणि अशा वनस्पतीमध्ये प्रथिनांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यातून प्रथिने मिळतात. त्यानंतरचा जो उपयुक्त सूक्ष्मजीव आहे ते आहेत किण्व. ईस्ट हे बुरशीचा प्रकार आहे, कवक पेशी आहे त्या बुरशी. तर बाजारात तुम्हाला बरोबर ड्राय इट्स वगैरे मिळतात ईस्ट. तर त्याचे काय काय उपयोग आहेत बघू. तर प्रजनन जी पद्धती आहे ह्यांची, तर ती कलिकायन, ही फुगवटा येतो ह्या ठिकाणी. कलिकायन हे अलैंगिक प्रजनन आहे. ही जी कवक पेशी आहे, ही कवक पेशीवर काय होतो, असा बारीक असा फुगवटा येतो आणि जेव्हा हा फुगवटा परिपक्व होतो तेव्हा तो यापासून बाजूला होतो आणि एक नवीन पेशी काय होते, तयार होते. अशा पद्धतीने त्यांचं काय होतो, अलैंगिक प्रजनन होतं. ईस्ट हे एक पेशीय कवक असून त्याच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी दृश्य केंद्रकी प्रकारची आहे. ह्या आधी केंद्रकी नाही, कोणत्या आहेत, दृश्य केंद्रकी आहेत कवक पेशी. आणि फक्त ह्या परपोषी आहेत, स्वयंपोषी. हरित लवक नसल्यामुळं त्या काय आहेत, परपोषी आहेत. त्यांचं बाहेरचं आवरण बघा, तुम्ही बघाल तर इथं पेशीभित्तिका आहे. आपण वनस्पतीच्या वर्गीकरण पाठामध्ये बघितलेलं आहे की कवक आणि वनस्पतींना काय बाहेरचं आवरण पेशीभित्तिका असतं. हे फक्त ह्या परपोषी असल्यामुळे यांना वनस्पतीपासून काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. वरील प्रयोगात साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे ईस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीने होते. तुम्हाला हा जो वर प्रयोग दाखवलेला आहे त्याच्यावरून हे स्पष्टीकरण केलेलं आहे. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन किंवा फर्मेंटेशन म्हणतात. बघा, किण्व काय करते, हे स्वतःचं पोषण करताना जे द्रावणामध्ये जे कर्बोदके आहेत, ईस्टचं मुख्य काम काय बघा, तर कर्बोदकांचं रूपांतर हे कशामध्ये करतात, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड. ऊसाच्या मळीपासून तुम्ही अल्कोहोल निर्मिती करताना ऐकलं असेल. ऊसाच्या मळीमध्ये काय असतं, कर्बोदके असतं. तर त्या कर्बोदकांचं रूपांतर ते अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड या वायूमध्ये करतो. आता पाव कसा तयार होतो, पाव बनवताना सुद्धा आपण ईस्टचाच वापर करतो. याची माहिती मिळवा. पाव कसं तयार करतात की पिठामध्ये आपण काय केलेलं असतं, ईस्ट टाकलेलं असतं आणि ईस्ट त्याचं काय करतात, किण्वन प्रक्रिया करून आपले पाव तयार होतो. साखर कारखान्यातून जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादनही केले जाते. मी आत्ता सांगितलं की साखरेपासून अल्कोहोल निर्मिती केली जाते. ऊसाची रसाची मळी निघते, तिच्यातही भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात. मळीमध्ये सॅक्रोमायसिस किण्व, बघा इथे या ठिकाणी कुठला आहे उपयुक्त नाव त्याचं, किण्वाचं सॅक्रोमायसिस किण्व मिसळून त्याचे किण्वन केले जाते. या प्रक्रियेत इथेनॉल म्हणजेच C2H5OH हे त्याचं सूत्र आहे. म्हणजेच इथेनॉल हे काय, अल्कोहोल आहे. आपण वर बघितलं की अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. तर अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन, तर इस्टर व इतर अल्कोहोलची उपउत्पादनही मिळतात. इथेनॉलपासून स्पिरिट, मद्यार्क व इतर रसायने मिळतात. हे जे तयार झालेलं जे इथेनॉल आहे, ऊसाच्या मळीपासून तयार केलेलं इथेनॉल, त्यापासून पुन्हा आपल्याला स्पिरिट, त्याच्यानंतर मद्यार्क आणि इतर रसायने मिळतात. तसेच इथेनॉल जे आहे हे तयार केलेलं किण्वन प्रक्रियेने ईस्टचा वापर करून तयार केलेलं जे इथेनॉल आहे, हे एक शुद्ध इंधन आहे. शुद्ध इंधन म्हणजे काय, ह्याचं ज्वलन झाल्यानंतर कसल्याही प्रकारचा धूर किंवा विषारी वायू वातावरणामध्ये सोडले जात नाहीत. इथेनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधन आहे. हा मुख्य प्रश्नसुद्धा विचारते, इथेनॉल हे शुद्ध इंधन आहे. इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका, जव किंवा सातू अशा इतर धान्याचाही वापर केला जातो आणि त्यापासून याची निर्मिती केली जाते. द्राक्षाच्या रसात असलेल्या ग्लुकोज, द्राक्षाच्या सुद्धा रसामध्ये अल्कोहोल निर्मिती केली जाते त्याच्यामधून पण. व फ्रुक्टोज शर्करेचे ईस्टच्या मदतीने किण्वन केले जाते. मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय तयार केले जाते. अशा पद्धतीनं आपल्यासाठी हा
कुठलं किण्व हे सुद्धा एक उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. या ठिकाणी जैव उपचार म्हणून एक आहे. पाम तेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, इतर काही औद्योगिक प्रक्रियामध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे किण्व वापरतात. तर सायक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिया हे जी जड धातू आहे या धातूचं किंवा प्रदूषकाचं शोषण करण्यासाठी सुद्धा हे जीवाणू वापरले जातात. अल्कॅनिहोरॅक्स जीवाणूचा वापर समुद्रामधली तेलगळती साफ करण्यासाठी, समुद्रावर जर एखाद्या टँकरचा अपघात झाला आणि समुद्रावर तेलाचा तवंग पसरला तर यांत्रिक पद्धतीने तेलाचा तवंग काढण्यासाठी खूप खर्च येतो. तर हे जे अल्कॅनिहोरॅक्स जे जीवाणू आहेत तर हे जीवाणू समुद्राची तेलगळती साफ करण्याचं काम करतात. सॅक्रोमायसिस हे सेरेविसी आर्सेनिकचं शोषण करतो. अशा प्रकारे भरपूर असे सूक्ष्मजीव आहेत जे की आपल्यासाठी उपयुक्त आहेत. धन्यवाद.